एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचैसी सद्गाद जपे आधी। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासी झणी। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचैसी सद्गाद जपे आधी। ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरुनी श्रीहरी जपे सदा। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वैः साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सधैर्धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम प्रथम नमन नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। कलामग्न जीवोद्धरार्थ अवतारं, कलाकांक तेजोधिकामोधिवक्त्रं, खलानीशवादापणोदार्ह दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा।
तस्मै श्री गुरवे नमः. ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी सद्गुरु पादुकेला. विठ्ठल एकतत्व नाम दृढ धरी मना. हरीसी करुणा येईल तुझी. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सभेकरिता ह्या ठिकाणी जमलेले सर्व परमार्थी स्नेही मंडळी पवित्र आत्मे निमित्त तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. अविरत अखंडपणे चालत असलेला वारकरी वैष्णव मेळावा वर्ष 31व्या वर्षाच्या पहिल्या क्रमांकाची सेवा म्हणजे उद्घाटनाच्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. परमादरणीय हृदयस्थ असणारे गुरुवर्य जाधव बाबाजी आम्ही ज्यांना म्हणतो आणि त्यांचे असणारे सर्व सहकारी मंडळी, तुम्ही सगळ्यांनी मोठ्या विश्वासाने ही सेवा माझ्याकडे सोपवल्याबद्दल तुम्हा सर्व मंडळाचे मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला फक्त उपस्थिती दिली नाही तर कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल परमादरणीय हरिभक्तपरायण हृदयस्थ गुरुवर्य हांडे बाबाजी आणि तुमचा असणारा सर्व परिवार घाटकोपर मुंबईकर मंडळी तुमच्या सगळ्यांचेही मनपूर्वक आभार मानते. उपस्थिती वेगळी असते, शोभा वाढवावी वेगळी असते. तसं आपण एकच लाईनीत लिहितो उपस्थिती देऊन शोभा वाढवावी, पण इथं उपस्थितही आहेत आणि शोभाही वाढवली. त्याबद्दल विशेष मनपूर्वक आभार. सर्व महिला मंडळ तुमच्याही मनपूर्वक आभार. मला इथं एकटीलाच उभं राहावं लागलं असतं तर कीर्तन व्यवस्थित झालं नसतं, कारण माझा जीव घाबरतो थोडासा इकडं बघून. मग थोडा सपोर्ट असला की मग बरं असतं. थोडा म्हणजे चांगला सपोर्ट भेटल्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. मृदंगाचार्य महाराज कृष्ण महाराज असल्यावर मग काय कमी तेवढं असतं की पाठीमागे माऊली पुढे कृष्ण अजून काय पाहिजे असतं. म्हणून तुमचे मनपूर्वक आभार. गायनाचार्य मंडळी तुमचेही मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती हृदयस्थ असणारे गुरुवर्य बिलाडे अप्पाजी आमचे अण्णाजी आहेत आणि तुम्ही सगळेजण सगळे नाव घेण्याजोगीच आहे. तुम्हाला सगळ्यांचं नाव घ्यावं असं आहे. आमचे राजाभाऊही उपस्थित झालेत कीर्तनाला, तुमचेही मनपूर्वक आभार. पण सगळ्यांची नावं घेत बसलो तर अजून 2 वाजतील. पहिलेच 1 वाजवला आहे आपण असं तसं. पहिले तर 12 वाजवलेत. कीर्तन संपायच्या टाईमाला कीर्तन सुरू झालं. 12 वाजवलेत. आता कीर्तन सुरू होऊन 1 वाजवलाय. अजून पुढे अधिक वेळ करण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साधू संतांच्या उक्तीने नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी कार्यक्रमाचं प्रयोजन हेतू कशाकरिता आपण मेळावा ठेवलाय हे सगळे असणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट झाल्या. तसं मी पहिल्या क्रमांकाची सेवा म्हटली, पण 3 सुंदर असे प्रबोधनात्मक असं जे आपल्याला आवडतं, ज्याची आपल्याला भूक असते
असे विषय आपण ऐकलेत परम आदरणीय अप्पांजींचे, गुरुवारी हंडे बाबांचे, जाधव बाबांचे, या तिघांचे असणारे जो समन्वय साधला गेलाय, कदाचित तेवढ्यावर आपलं पोट भरतं. आपल्याला तेवढंच पाहिजे असतं. पुरणपोळीचा असणारा वेळ कमी असल्यामुळे भूका पूर्ण राहिली तुमची, म्हणजे तेवढ्यावर पोट भरत नाही तेवढाच वेळ देऊन. पण मग आता सगळं साधायचं असतं ना. बरं, बोलता बोलता मामाजी हेही विसरलीत की पुढं आपल्याला काय करायचे. म्हणलं एवढ्या दूर येऊन असंच जावं लागतं का काय, म्हणजे आता पुढे काय करायचंय आपल्याला. तरी मी येऊन बसले त्यांच्या समोर, निदान यांना आठवण राहील की हिला आपण कशासाठी बोलतो. पण तरी सुद्धा बोलता बोलता सुद्धा देह तादात्म्य सुटतं. असो, सांगण्याचा विषय एकच आहे. ज्या मंडळीनं आता आपल्या समोर प्रबोधन केलंय सामान्य नाही, देह रूपानं बाबा जोपर्यंत आपल्यात असतील कदाचित तोपर्यंत सगळ्यांनाच कळले असतील असं नाही. तशीच ही मंडळी देह रूपानं आपल्या अवतीभोवती फिरते. पण ऐका, सामान्य गोष्ट नाही. सद्गुरूच्या परमार्थाचा यांनी सगळीकडे प्रचार आणि प्रसार केलेलाच आहे. अगदी जीवाच्या तळमळीनं. आम्हाला जेवढा सोपा आहे मार्ग आज समाजामध्ये, एवढं सोपं त्यांच्याकरता नव्हतं. फक्त परमार्थाचा प्रचार आणि प्रसार केला नाही, तर सद्गुरूंच्या मोडलेल्या असणाऱ्या प्रपंचाला उभं करण्यात सुद्धा या लोकांनी साथ केली. आणि या गोष्टी तेवढ्या सामान्य नसतात. बोलणं फार सोपं असतं, ऐकणंही फार सोपं असतं, पण करणं तेवढं अवघड असतं. आणि हे सगळ्यातून निघालेले आणि जे काही सांगतात हे वेदातल्यापेक्षा कैक पटीनं आपल्याकरता महत्वाचं आहे. वेदांत शास्त्र पुराण यांच्यापेक्षा ते कैक पटीनं महत्वाचे असणारे उच्चार त्यांच्या मुखातून निघतात. कारण हे कुठून पाठ करून आलेले नाहीयेत, हे कुणाचं तरी ऐकून सांगत नाहीयेत, हे कुणीतरी सांगतंय म्हणून आपण सांगावं असं नाहीये. हे आतून निघालेले बोल आहेत, हे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. आणि अनुभव दरम्यान सद्गुरूंच्या सोबत राहून त्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी ते आपल्यासमोर आपल्या सोबत शेअर करतात. एका अर्थानं तत्वज्ञान समजायला अवघड असतं, शास्त्र पुराणे वेदांत समजायला अवघड जातं, पण यांच्या हृदयातून निघणारे जे शब्द असतात ते मात्र पटकन आपल्या हृदयाला पडतात, पटकन आपल्याला ते ऍक्सेप्ट करावेसे वाटतात. हे सगळं आपलंच चाललंय असं वाटतं, आणि हे सगळं आपलंच चाललंय असं जे वाटत राहतं त्यालाच प्रबोधन असं म्हणतात. विठ्ठल
हे व्हावं. ज्याचं नावच मेळावा आहे तिथं काय असावा? हा मेळ असावा. ज्याचं नावच मेळावा आहे त्याच्यात मेळ असावा. कुणाचा? विचारांचा मेळ असावा. बाकीचं मला काही सांगायचं नाही, पण विचारांचा मेळ असावा. एक विचार व्हावा सगळ्यांचा. एक विचार असला की मग प्रपंच सुद्धा चांगला चालतो. प्रपंचात एक विचार असला की प्रपंच सुद्धा चांगला चालतो. घरात भावंड असली त्यांच्यात एक विचार असला राहत नाही सहसा. एक इकडं जातो तर दुसरा तिकडं जातो, पण मग भांडणं नाही होत. आणि आईवडिलांकरिता ती फार आनंदाची गोष्ट असते की हे भांडत नाहीत म्हणून. थोडेफार तर चालूच असतात, पण आपली लेकरं चांगली आहेत किंवा आपली लेकरं समजूतदार आहेत हा भाव सुद्धा आईवडिलांच्या करता खूप काही देऊन जातो. पण नसतील, त्यांचा एक विचार नसेल, सहमतानं राहत नसतील, नेहमी भांडत असतील, तर तो आईवडिलांच्या डोक्याला ताप असतो. ते नेहमी त्यांचा बराच वेळ त्याच्यात जात असतो. म्हणून मेळ असावा. पती पत्नीत एक विचार नसेल तर तिथेही कलहाला कारण आहे. प्रपंच उद्ध्वस्त होतात कधी कधी. म्हणून विचार एक असावा, विचारांचा मेळ असावा. आणि इथं तर वारकरी वैष्णव मेळावा आहे म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांचा विचार एक असावा. वारकरी वैष्णव मेळावा म्हणजे नेमकं काय? पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं म्हणे, बरेच असणारे महात्मे ज्यांना आपण ऋषीमुनी म्हणतो, हिमालयात कोण कुठे तपश्चर्या करायचे. आणि ते तप पूर्ण झालं. कोणी 12 वर्ष, कोणी किती वर्ष, कोणी किती वर्ष, जशी ज्याची कुवत असेल त्या पद्धतीनं ते तपाला जायचे. आणि असा एक दिवस ठरलेला असायचा, अमक्या दिवशी आपण एके ठिकाणी यायचं. ते आता काय म्हणतात त्याला, कुंभमेळा. अमक्या दिवशी आपण एके ठिकाणी यावं. आणि जी साधना केली त्यांनी इकडे तिकडे राहून, ते सगळेजण जेव्हा एके ठिकाणी जमतात तेव्हा प्रत्येक जण आपला एक वेगळा अनुभव एकमेकांना सांगतो, शेअर करतो एकमेकांच्या सोबत. जेवढे काही जमलेले असतील तिथं तेवढे सगळेजण वेगवेगळे अनुभव घेऊन तिथं आले आणि त्या अनुभवांची चर्चा त्या ठिकाणी होते. आणि या सगळ्यातून त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अनुभवातून काय सार निघतं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधले, पण याच्यातून एकच सिद्धांत निघाला. काय सार निघालं सगळ्या सिद्धांतांमधून? तर ते हे हरीचे नाम. भगवंताचं असणारं नामच या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्याशिवाय या जगात कुठलीही गोष्ट सत्य नाही. त्याच्याशिवाय आपण पारच होऊ शकत नाही. या सगळ्याच्या चर्चेतून एकच विषय निघतो. बरं, मध्ये भांडलेही असतील, भांडले नसतील असं काही. मध्ये जो प्रवास झाला, चर्चेच्या प्रवासाला सुरुवात झाली, त्यात कदाचित दुमत झालं असेल, पण त्याच्यावरही मात करून मात्र यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जगासमोर आणली. ती म्हणजे कोणती? या जगात सत्य काही असेल तर ते फक्त आणि फक्त काय आहे? भगवंताचं नाम आहे. आणि त्याचं स्मरण केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा आपल्याला आनंद मिळणार नाही. तो आनंद जो आपण उपभोगलाय ना साधना करत असताना, तो आनंद इतरांनाही व्हावा किंवा आपण त्यांना द्यावा. बाबाजींनी ओवी वापरली, ये मराठीची ये नगरी. कोणत्या? ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखाची वरी होऊ दे या जगा. सगळ्या जगाला सुखाचा सुकाळ होऊ दे. जो दुष्काळ पडलाय आता आनंदाचा आणि सुखाचा, सगळीकडे तो सुकाळ होऊ दे अशी एकच त्यांची इच्छा असते. शेवटी काय म्हणणे? सेवितो हा रस वाटितो आणि का, 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 सेवितो हा रस वाटितो आणि का. हे घ्या रे होऊन कारानभरी, घ्या रे होऊन कारानभरी, घ्या रे होऊन कारानभरी, घ्या रे होऊन कारानभरी, हे घ्या रे होऊन कारानभरी, विठे बरी ज्याची पाऊले समाज
करतोय हा आनंद प्रत्येकाला मिळावा, समाजातील तळागाळापर्यंत हा आनंद पोचावा अशी सद्गुरूंची इच्छा आहे. आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे जे सहकारी असतील त्यांची अशी प्रामाणिक इच्छा आहे की हा आनंद त्यांच्यापर्यंत आनंदू पोचावा. आजी आनंदू रे, आनंदू आजी आनंदू रे, आनंदू आनंदू आजी आनंदू रे, आनंदू आजी सभाय अभ्यंतर अवघा परमानंद, सभाय अभ्यंतर अवघा परमानंद रे. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 4 5 6, 4 5 6, आनंद आजी आनंद. एकूणच सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आनंद सगळ्यांना मिळावा याकरिता वारकरी वैष्णव मेळावा असतो. आत बाहेर सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद रे असा असणारा आनंद प्रत्येकाला मिळावा याकरिता वारकरी वैष्णव मेळावा. अजून सांगतो, वारकरी वैष्णव मेळावा का असतो? ज्यांनी इथपर्यंत येऊन हा आनंद घेतला असेल, वर्षभर तुम्ही नामाचं जे काही चिंतन केलेलं असेल त्याचाही अनुभव तुम्हाला इथं मांडायचा आणि असेच कीर्तनकार प्रवचनकार तयार झाले. तो जो अनुभव आहे तो अनुभव इथून सांगायचा. आप्पाजींनी प्रवचनाच्या शेवटी सांगितलं, मी काही दुसरं तुम्हाला सांगितलं नाही, मला जो अनुभव आला ते माझं मत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. तसं प्रत्येकाला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव एकमेकांमध्ये शेअर करणं, एकमेकांना सांगणं हा महत्वाचा असणारा उद्देश. अजून महत्वाचा हेतू सांगते, जे इथपर्यंत आले त्यांना स्मरण व्हावं, जे अजून आलेच नाहीत ते प्रवृत्त व्हावेत, जे करतायत त्यांच्या उतरलेल्या बॅटरी चार्जिंग व्हाव्यात याकरिता वैष्णव मेळावा असतो. उतरत नाही असं नसते, किती आपण म्हटलं आम्ही नित्य नियमाने करतोय ना आमचं व्यवस्थित चाललंय, पण प्रपंच असा आहे तुम्ही कोणत्याही क्वालिटीची चांगल्यातली चांगली बॅटरी वापरली तरी ती बॅटरी तिथं उतरतेच. एवढी घुसमट आहे की सांगूच नका. आणि म्हणून या दमछाकमध्ये तुमच्या उतरलेल्या बॅटऱ्या चार्ज व्हाव्यात याकरता वारकरी वैष्णव मेळावा. विठ्ठल आणि या मेळाव्याच्या उद्घाटनाच्या कीर्तनाकरिता निवडलेला माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांच्या हरिपाठातलं असणारा अभंग आहे. अभंग 26व्या क्रमांकाचा आहे. हे वेगळं सांगायला नको, दररोज हरिपाठ म्हणणारी माणसं आहेत, प्रत्येकाचा हरिपाठ पाठ आहे. पण असा असणारा हा उपदेशपर असणारा अभंग आहे. हरिपाठात अनेक प्रकरणं आहेत. ग्रंथ जरी छोटासा असला तरी त्याचा सिद्धांत मात्र फार मोठा आहे, त्याच्यातून सार मात्र फार सुंदर असा निघतो. आणि त्या हरिपाठातला असणारा अभंग आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांच्या मते चंचल असणाऱ्या मनाला जागेवर बसवायचं असेल, पहिली गोष्ट लक्षात घ्या, माणसाला उपदेश करायचा असतो असं आपण गृहीत धरून चालतो. पण माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांचा हा उपदेश वेगळा आहे. हा उपदेश माणसाला केलेला नाही, हा उपदेश मनाला केलेला उपदेश आहे. काय करा, चंचल असणारं जे मन आहे त्या मनाला जागेवर बसवण्याकरिता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करावी लागेल. काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मन, एक तत्व नाम दृढ धरी मन, एक तत्व नाम दृढ धरी तत्व नाम एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी धर 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 मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी
हरशी करुणा येईल तुझी हरची करुणा येईल तुझी हरशी करुणा येईल तुझी हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरे से करुणा येईल तुझे हरि मुखे म्हणा हरे हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी हरीची करुणा येईल तुझी माऊली महाराज बरोबर आहे हरिपाठात या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात एक तत्वनाम दृढ धरी मना हरिची करुणा येईल तुझी मनानं दृढ भावानं काय एक तत्वाचं स्मरण केलं दृढ भावानं ते एक तत्व जपून ठेवलं बडकटपणे धरून ठेवलं तरच भगवंताची कृपा तुमच्यावर होईल असं स्पष्टपणे उपदेश केलाय आता महत्वाची असणारी गोष्ट आहे या जगामध्ये भक्ती करणारी माणसं भरपूर आहेत आणि ते भक्ती करत असणारे देवही काही कमी नाहीये ते सुद्धा भरपूर आहेत लोक जेवढा परमार्थाला लागलेत आज तेवढं देवांची सुद्धा संख्या वाढली मला वाटतं बाकीच्यांनी 33 कोटी होती ते अजून वाढवली का काय वाढली असेल कदाचित भारताची वाढली तशी देवांची सुद्धा वाढली का जो तो ज्याच्या त्याच्या मनानं पूजा करायला लागलाय जो तो ज्याच्या त्याच्या मनानं स्थापना करायला लागलाय ज्याच्या त्याच्या मनानं उभारणी चालली तशा प्रकारचे ते देव सुद्धा त्या मंदिरात बसवायला लागले आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे या जगामध्ये माऊली महाराज ज्ञानोबरायांच्या मते तत्व एक आहे तसा देव सुद्धा किती आहेत महिला मंडळ देव किती आहेत हिंदू धर्म संस्कृती एकच आहे का मग आपण बरं आहे आपण धर्मावर आरूढ असणारी माणसं आहेत ना मग आपण पटकन उत्तर देऊ शकतो पण हाच प्रश्न दुसरीकडे विचारल्यावर खालून एका स्वरात उत्तर येतं 33 कोटी आता एवढे सगळे असल्यावर त्यात आपणही वाढावा केल्या असल्यावर दररोज किती देवांची पूजा केली म्हणजे वर्षभरात सगळे पूर्ण होणार आहेत आपले नाही होणार दररोज किती पकडले त्यांची पूजा करत बसलो तसा एकच असला तरी त्याचा पूजेचा कार्यक्रम आपला आवरत फार मोठा पसारा असतो आता नाही आता आणि कापे कामना प्रमाण दिलं एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि का पैकाम तुमचे किती असतील आम्हाला काही घेणं देणं नाही मोठी मोठी मंदिरं असतील आम्हाला काही घेणं देणं नाही सोन्याचा देव बसवलेला असेल आतमध्ये काही घेणं देणं नाही पण महाराज म्हणतात एक गाऊ आम्ही
एकाच असणारं तत्वाचं स्मरण आम्ही करू, एकाच असणाऱ्या भगवंताचं कीर्तन आम्ही करू, त्याचं पूजन आम्ही करू, त्याचं अर्चन करू, एकाच असणाऱ्या देवाची भक्ती आम्ही करू. कोण आहे तो देव? माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा यांच्या मते पहिले तत्व सांगितलंय, एक तत्व आणि मग नाम आहे. बोलायला फार सरळ बोलून जातो, एक तत्व नाम दृढधरी बाणा, पण पहिले एकात्म भाव अंतकरणामध्ये प्रस्थापित करा. एकाच एक तत्व. आता हे काय आहे? ही काय भानगड आहे? तत्व म्हणजे तत्व, ते पण, तो पणा, तो मी. त्या एका तत्वाचं असणारं स्मरण जेव्हा तुम्ही कराल, कसं वरवर नाही चालणार, अंतकरण पूर्वक कराल, मनाने कराल, दृढ भावानं कराल, तरच भगवंताची कृपा तुमच्यावर होईल. ज्याच्याकरिता तुम्ही तरसताय, ज्याच्याकरिता तुम्ही परमार्थाची सुरुवात करताय, जे तुम्हाला पाहिजे ते मिळावं असं वाटत असेल तर त्याचा शोध घ्यावा लागेल, ते मिळवावं लागेल आणि मग मात्र त्याचं नित्य नेमानं स्मरण करावं लागेल, दृढ भावानं त्याला जपावं लागेल, तरच भगवंताची कृपा तुमच्यावर होईल. इकडे तिकडे उड्या मारून जमणार नाही. जरी तत्व आपल्याजवळ असलं तरी माणसं त्याच्यावर आरूढ असतीलच, तरी साधक त्याच्यावर आरूढ असतीलच असं काही नाही. ऐकत असताना माणूस सहज म्हणून मोकळा होतो, आपल्यापर्यंत पोहोचलंय, आम्ही ते घेतलंय, आमच्यासाठी नाहीये, दुसऱ्यासाठी चाललंय. ऐका, आपली कीर्तनं आपल्याच करता असतात. अजून सांगू, आपली कीर्तनं आपल्याच करता असतात, हरिपाठ आपल्याच करताय. समजा गल्लीत 2 लेकरांची भांडण झाली, त्याच्यात एक आपलंय, समोरच्यानं तक्रार केली, यानं माझ्या मुलाशी भांडण केली, कानाखाली वाजवण्याचा अधिकार त्या समोरच्या मुलाला आहे की तुमच्या मुलाला आहे? कोणाच्या कानाखाली वाजवणार? कोणाच्या? त्याच्या. अशी पद्धत आहे तुमच्याकडे? नाही. कोणाच्या मुलाला मारणार? स्वतःच्याच मुलाच्या कानाखाली वाजवण्याची पद्धत आहे. मग माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा आहे काय शेजारच्यांना मारायला जातात? जोडे आपल्याच करतायत. आणि हे जो समजला त्याच्याच करताय. जो नामस्मरण करतो त्याच्या करताय. नामासी विन्मुख तो नर पापिया. कुणा करताय? जो नामासी विन्मुख आहे तो पापी आहे. हे कुणा करताय? ज्याला नाम माहिती आहे का ज्याच्याकडे नाहीच आहे त्याच्या करताय. आणि आपलं कसं आहे, आपल्याकडे आहे आपल्या करता नाही, हे दुसऱ्या करता चाललं. आपुली आपण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवा, बाबा आपुले आपण करा सोडवा, आपुली शंभो करा सोडवा, आपुले आपण करा सोडवण, सोडवण, आपुले आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन, संसार सौ आणि सार, संसार बंधन तोडावे गे, पुढ्या पण करा सोडवा, आपुले आपण करा सोडवण, करा सोडवण, करा सोडवण. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. आपल्यालाच आपली सोडवण करायची, दुसरं कुणी येणार नाही. तुम्ही म्हणत असाल त्या भगवंताची कृपा आमच्यावर झाल्यावर आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नाही. ऐका, जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा तुम्ही उत्तर चुकीची लिहिताय की बरोबर लिहिताय हे ते पर्यवेक्षक तुम्हाला सांगतात का? तुम्ही उत्तर बरोबर, त्याने जरी नजर मारली तुमच्या उत्तर पत्रिकेवर तरी तो तुम्हाला सांगणार. त्याला दिसतंय धडाधड की हा चुकीचं लिहितोय, तरी सुद्धा परीक्षा हॉलमध्ये तो तुम्हाला काहीच म्हणणार नाही.
तसं जीवन जगत असताना तुम्ही कसं वागताय, काय करताय ह्याचं उत्तर तुम्हाला लगेच नाही मिळणार. पण जेव्हा त्याच्या हातात आपला पेपर जाईल तपासण्याकरिता, जेव्हा त्याला मार्क्स द्यायचे तेव्हा मात्र तुमचे मार्क्स कापल्याशिवाय तो राहणार. आता धडाधड तुम्ही वागा, तुम्हाला काय वागायचं आहे ते. पण जेव्हा निर्णयाची वेळ असते तेव्हा मात्र व्यवस्थितपणे तुमचा पेपर तिथं तपासला जाणार आहे. म्हणून परमार्थ म्हणजे आपला पेपर आपण सोडवणे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जो परमार्थ मार्गाला लागला असेल, करत असाल परमार्थ, तत्वनिष्ठ सद्गुरूच्या असणाऱ्या छत्रछायाखाली जरी असाल तरी सुद्धा सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी. जया परमार्थाची झाड तेने साठावेली गाड, जया परमार्थाची झाड तेने साठावेली गाड, जय परमार्थाची झाड तेने साठावेली गाड, जय परमार्थाची झाड तेने साठावेली गाड. धरणी भजनाची झाड नित्य नेमे आढळे, धरणी भजनाची झाड नित्य नेमे आढळे, धरणी भजनाची झाड नित्य नेमे आढळे, भजनाची झाड नित्य नेमे आढळे. सांडी मांडी मध्ये टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी मध्ये टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी. जया परमार्थाची झाड तिने सांडावेली गाड, धरुणी भजनाची झाड. हजारो लोकांमध्ये जरी असाल तुम्ही तरी मी ह्यांच्यापेक्षा वेगळा असा भाव अंतकरणात ठेवा. तत्वनिष्ठ साधूचा अनुग्रह आहे ना आपल्याला, आपल्याकडे नाम आहे ना, आपण नामधारक आहोत ना. हजार नाही लाखो लोकांमध्ये जरी असतात तरी मी कोण आहे, वेगळा आहे म्हणा. कारण एकदा काय झालं होतं, एक सिंहाचं पिलू हरवलं आणि मेंढ्यांच्या कळपात गेलं. आता ते लहान असल्यामुळे त्याला काहीच कळत नव्हतं. म्हणून ते जसं आचरण करत होते तसं ते सिंहाचं पिलूही करायचं. ते ब्या ब्या करायचे ते मेंढे आणि हेही त्यांच्या पाठीमागं ब्याच करायचं. आणि हे सगळं फार दिवस चाललं. मोठं झाल्यावर सुद्धा त्याला सवय लागली ना, मोठं झाल्यावर सुद्धा त्यानं तोच क्रम सुरू ठेवला. यांनी ब्या केलं की हेही ब्या करायचं. पण घडलं असं, एकदा खरा असणारा सिंह त्यांचा सामना झाला. सगळी असणारी मेंढरं, जेव्हा हा सिंह समोर आला ना, जेव्हा सिंह समोर येतो ना तेव्हा सगळी मेंढरं पळून जातात. पण तो तसा ताकदीचा असतो ना म्हणून. आणि मग मात्र सगळे पळून गेले आणि हेही पडतंय त्यांच्या पाठीपाठी, हा सिंह सुद्धा पडतोय. आणि ह्या खऱ्या असणाऱ्या सिंहाला आता असं वाटायला लागलं, अरे हे मेंढरं पडतात बरोबर आहे, पण हा सिंह का पडतोय मला बघून. त्याने दिलं मेंढरांना सोडून. जेव्हा जातीचं असणारं असं वागायला लागतं ना तेव्हा जातीवाल्यांनाच त्याची तळमळ ठेवायची असते. नाही तर मरू दे, आपल्याला काय करायचं आहे असं म्हणायचं नाही. त्याने मेंढराला सोडून दिलं, इमानदार आहे ना तो, त्यानं सोडून दिलं मेंढरांना. पहिले त्याला पकडलं, त्याला असं वाटलं हा खाईल. ते ब्या ब्या करत रडायला लागलं, मला सोडा मला सोडा. त्यानं त्याच्या कानाखाली फानकन वाजवली. एवढ्या हळू नाही वाजवली, फानकन वाजवली. आणि त्याला म्हटले तुला काही अक्कल आहे का रे? अहो म्हणे मला मारू नका, मला सोडून द्या. त्यानं त्याला ओढत फरफटत नेलं. याला नुसतं सांगून काही फायदा नाही, हा असा ऐकायचा नाही. ओढत फरफटत नेलं एका तळ्याच्या काठी.
आणि त्याला आरसा दाखवला, म्हणजे पाण्यात आपलं जे प्रतिबिंब असतं ते प्रतिबिंब त्याला दाखवलं आणि म्हटलं बघ तू कोण आहेस. आणि मग जागा झाला खडाळून. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची आखोळे दगड आला पोटास. अजूनपर्यंत झोपेत होता का काय? हे काय? अरे तू सिंह आहेस आणि त्या मेंढरांच्या पाठीमागे लागतोयस, त्यांच्यामध्ये राहतोयस आणि खुशाल ब्या करतोयस. चांगली दरकाळी फोडायची असते सिंहानं, ब्या ब्या करायचं नसतं आणि तू खुशाल ब्या ब्या करतोय. तो म्हणे नाही, मी लहानपणापासून हेच शिकलो, पण आता बदलावं लागेल. आता माझ्याशी भेट झाली ना, माझ्याशी गाठ झाल्यामुळं हे सगळं बदलावं लागेल. आता ब्या ब्या नाही, माझ्यासारखी डळकाळी फोडायची आणि शिकार करायची. त्यानं धरून त्याला शिकवलं महाराज. ज्याला परमार्थ करायचे ना त्याच्या अंगी हेही गुण असावे. सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम होकी. मग काय होईल? मोक्ष येईल सुखी, नाम स्मरतात रे. आवडीने नामस्मरण केलं, आदराने नामस्मरण केलं की सगळ्या गोष्टी, या जगातली सगळी असणारी सुखे तुमच्या चरणाशी लोटांगण घालतात म्हणे. सगळ्या असणाऱ्या या कृपा फार महत्वाच्या आहेत. सद्गुरूची, संतांची असणारी कृपा तुमच्यावर झाली ना, फक्त काही नियम असतात ते फार महत्वाचे असतात. आपलं आचरण शुद्ध असावं, आपला व्यवहार इमानदारीचा असावा. अजून एक गोष्ट सांगते, आपल्या वाणीत शुद्धता असावी, आपली वाणी शुद्ध असावी. श्रीमद भागवत 3 नियम सांगते. परमार्थ करताय ना, पांढरे कपडे घालताय ना, कपाळाला गंध लावताय, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आहे. ज्याने पांढरे कपडे घातले त्यांनी जागा बघूनच बसावं महाराज. दोन्ही सांगते तुम्हाला, दोन्ही अर्थ सांगते. ज्याने पांढरे कपडे घालावे त्याने जागा बघून बसावे, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. म्हणून सांगितलं तुम्हाला. तुम्ही जागा बघून नाही बसले, कुठेही बसत गेले, कपडे खराब करून आणले घरी, सकाळी धुता धुता तुम्हाला 15 शिव्या खायच्याच यांच्या. हां, ते काय असेच नाही धुत, किमान अक्कल नाही एवढं तरी म्हणतील. फार प्रेम करत असतील तुमच्यावर, ते तुम्हाला शिव्या नाही घालू शकत, पण माणसाला अक्कलच नाही एवढं वाक्य तरी बोलणार का नाही महिला मंडळ? इमानदार आहेत हो म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या माणसाजवळ जर बसले, पिणाऱ्याकडे बसलेला असाल तर त्या पिणाऱ्याला माणसं म्हणणार नाहीत समाज फार अवघड आहे महाराज. पिणाऱ्याला म्हणणारी चांगल्या माणसाच्या संगतीत बसलाय भाऊ, चांगले गुण घे त्यांचे, त्याला नाही म्हणणार. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला म्हणतील वा वा महाराज तुम्ही पण का. असा समाज आहे. म्हणून आपल्याला, आपण तत्वनिष्ठ असणाऱ्या सद्गुरूंचे साधक आहोत, आपण अनुग्रहित आहोत, आपण नामधारक आहोत, आणि तेव्हा समाजापेक्षा आपण खरंच वेगळे आहोत. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. लाखो लोकांच्या गर्दीमध्ये पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी धडपडणारी माणसं आणि नामधारक, फरक आहे, फार फरक आहे. अशा लोकांमध्ये जेव्हा तुम्ही बसलेले असतात ना तेव्हा विषय लक्षात येतो. मरणाची गर्दी होती अशी, एकमेकाला माणसाला माणसं खेटून होती आणि लोकांची धडपड चालली की आज महाद्वारात का होईना आम्हाला जायला मिळायला पाहिजे. म्हटलं आता तिथं गेल्यावर काय करणार आहे? म्हणले कळसाचं का होईना पण आज दर्शन व्हावं. म्हणलं इथं जर नामस्मरणाला बसले तर कळसाचं नाही पांडुरंगाचं दर्शन होईल की नाही. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट. मग इथं जर डोळे मिटून बसतात तर म्हणे ते तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही डोळे मिटून बसल्यावर जे करताय ते आमच्याकडे नाहीये, मग काय करत बसायचं. म्हटलं मग हेच चुकतंय ना. इथपर्यंत आलात ना, वारीला सुद्धा तेवढ्याच करता जायचंय आपल्याला. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांनी 18 दिवसाच्या वारीला प्रारंभ केला. एका दिवसात एका असणाऱ्या अध्यायाचं चिंतन सांगत गेले. असे 18 अध्याय पूर्ण झाले आणि निवृत्तीनाथांच्या कृपेनं जो अनुभव आलाय तो अनुभव पांडुरंगाला सांगण्याकरिता तिथं गाभाऱ्यात जाऊन उभे राहिले आणि मग म्हटले तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. समोर विठेवर तू जसा उभा आहेस ना देवा, तशा माझ्या सद्गुरूच्या कृपेने माझ्या अंतकरणातला सुद्धा मला कळाला आणि तेवढा निरोप सांगण्याकरता इथपर्यंत आलो. त्या काळात काही साधनं नव्हती म्हणून माऊलींची वारी. आता त्या वारीला आपण कुठं कुठं नेऊन ठेवलंय हा ज्याचा त्याचा विचार करणे. विठ्ठल विशेष
नेहमीच धावपळ असते महिला मंडळाची, हे व्हायलाच पाहिजे ते व्हायलाच पाहिजे. पंढरपुरात गेल्या की बांगडी भरल्याशिवाय घरी यायचं. भरल्या का नाही महिला मंडळ? गेल्या होत्या का पंढरपुरात? मी सांगत असते कधी कधी पंढरपूरला गेले की हे घोंगड्यांच्या लाईनीत आणि हे बांगड्यांच्या लाईनीत. यांना सोलापुरी चादरीन पेरायचं चाडं घरी आणायचं असतं आणि ह्या बांगड्या भरल्याशिवाय घरी यायच्या नाही. बॅगा भरून वस्तू आणल्या, नातवाला हे पिंट्याला ते संट्याला ते सगळ्याला घेऊन आले. घरात जसं काही लाटायला पोळपाटच नव्हतं, पोळपाट घेऊन घरी आले. भाकरी टाकायला ते काय म्हणतात तुमच्याकडे लाकडाचं नवीन आलंय तिथं, आता ते घेऊन घरी. काहींनी 16 टायरी, काहींनी 8 टायरी, काहींनी 4 टायरी अशा गाड्या घेतल्यात मोठ्या मोठ्या, जशा त्याच्यातच बसून घरी जायचं. करू नका असं नाही. शब्दशः अर्थ घेतल्यामुळे सगळा घोळ आहे. अभंगांचा शब्दशः अर्थ घेतल्यामुळं हा घोळ आहे. इकडे म्हणतात माझे माहेर पंढरी, म्हणून महिला मंडळ सांगतात माहेरात गेल्यावर बांगड्या भरल्याशिवाय घरी यायचं नाही. मग तो काय फक्त महिला मंडळासाठी सेपरेट अभंग आहे का? तुमचेच करताय का माझे माहेर पंढरी? यांच्याही करताय. मग आता यांनी काय करा? शब्दशः अर्थ घेतलाय ना, तेवढ्याच करिता हा सगळा घोळ आहे. अरे माहेरात गेल्यानंतर जो आनंद मिळतो तुम्हाला, काय आणलं? बाई बाई जाते ग माय. हा, मग सगळं तिथंच आहे आपलं. म्हणून बापही आहे, आई आहे, भाऊ सगळे खरंय. पण कशाकरिता लिहिलंय, कशाकरिता आपल्याच करिता लिहिलंय, पण का लिहिलंय कधी याचाही विचार करायचा. तुम्हाला बांगडीच भरायची महिला मंडळ, तुम्हालाही भरूनच यायचं नाही पंढरपुरावरनं. तसं हा शब्दशः अर्थ घेऊ नका, म्हणजे माझं कीर्तन सफल झालं. नाही तर म्हणा पुरुषांना बांगड्या भरायला लावतो. ऐका, पंढरपुरात गेल्यावर बांगडीच भरायची, पण कोणती भरायची माहिती? चंचल असणाऱ्या मनाला जागेवर बसवण्याकरिता अभंग आहे ना माऊली महाराष्ट्र ज्ञानोबरायांचा. चंचल असणाऱ्या मनाला नामाची बांगडी भरल्याशिवाय घरी यायचं नाही. पंढरपुरात तेवढेच करता जायचं असतं. पूर्वी सर्व असणाऱ्या साधू संतांचा मेळा पंढरपुरात जमायचा आणि मग मात्र ते एकमेकांना जो अनुभव सांगायचे कीर्तनातून, तो अनुभव वारीला गेलेली, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाकरता गेलेली माणसं ऐकायचे आणि त्यांच्यात परिवर्तन व्हायचं आणि त्यांनाही असं वाटायचं. आणि मग ते त्या महाराजांजवळ जायचे आणि सांगायचे, बाबा आम्हालाही हा प्रसाद द्या. कोणता? तुम्ही आता जो सांगितलाय ना अनुभव, तो अनुभव नेमका कशाच्या रूपाने आम्हाला येत असतो, तो प्रसाद आम्हाला द्या. काय आणायचं असतं पंढरपुरावरनं? हां, काही माणसं लाई घेऊन येतात, काही माणसं काय घेऊन येतात, पण ऐका, हा नामाचा असणारा प्रसाद पंढरपुरावरनं आणायचा असतो. मुक्ताबाई महाराजांचं सुंदर पद आहे, म्हणून दाखवते. जाईन म्हणते बाजाराला, 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 जाईन म्हणते बाजाराला. चुडा घेईन हाताला, चुडा घेईन हाताला, चुडा घेईन हाताला, चुडा घेईन हाताला. कुठे भेटेल का सारा माझा सद्गुरु का सारा, सोड हरी पदारा पदारा, नामाचा बाजार मला झाला उशीर. सोड हरी पदारा पदारा, नामाचा
अर्थ घेतला तर गोंधळ होतो, नाहीतर मग तुम्ही पंढरी पावलेच म्हणून समजा. जाईन म्हणते बाजाराला चुडा घेईन हाताला. नामाचा असणारा चुडा, चंचल असणाऱ्या मनाला त्याचं कुंपण करायचंय आपल्याला. नामस्मरण करत असणारं मन इकडे तिकडे धावत नाही, तो ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात नाही. ते जाऊ नये याकरिता महाराज सांगतात. त्याच मनाला उपदेश आहे. माणसाला उपदेश करून फायदा नाही. माणसानं कितीही ठरवलं तरी सुद्धा त्याला मनाच्या मागे जावंच लागणार आहे. आणि हे माऊली महाराज ज्ञानोबरायांनी ओळखलं, म्हणून म्हणतात एक तत्व नाम. ते तत्व म्हणजेच देव आहे. पण मग तत्व म्हणून जमत नव्हतं नुसतं. किती वेळा तत्व तत्व म्हणणार, सामान्य माणसाला विषय कळावा याकरिता मग मात्र त्याला नाव दिलं देव. आणि देव हे नाव दिल्यामुळं काय झालं, देवांचे जेवढे अवतार झाले त्यांच्या नावांच्या मागे आम्ही धावायला लागलो. त्या तत्वाला देव हे नाव दिल्यामुळं त्यांचे जेवढे अवतार झाले त्यांच्या नावाच्या मागे धावायला. परत एकदा सांगते, शब्दशः अर्थ घेतल्यामुळं पुन्हा एकदा गोंधळ झाला. म्हणून शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. म्हणून महाराज सांगतात एक तत्व नाम. आणि तो देव म्हणजेच नाम आहे ना. मग आता पुढे सरकायला आपण तयार नाहीत. याच्यापेक्षा तत्वाला देव हे नाव दिलं, आपण तिथंच अडकलोय, देवातच अडकून गेलो. पण तो देव म्हणजेच हे नाम आहे हे मात्र विसरून गेलो. आणि त्याचं स्मरण व्हावं याकरिता वारकरी वैष्णव मेळावा. विठ्ठल आणि आपण परत जागेवर यावं याकरिता एक तत्व नाम दृढ धरी मना. आणि जेव्हा दृढ भावानं आपलं मन त्या नामाचं चिंतन करत जाईल तेव्हा मात्र माऊली महाराज ज्ञानोबराय सांगतात, ज्याच्या करिता तुम्ही करताय असा असणारा परमात्मा, ज्याच्या भेटीची आस तुम्हाला लागली असा असणारा परमात्मा, तुम्ही ज्या जागेवर नामचिंतन करताय ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुम्ही ज्या जागेवर बसलायत ना त्या जागेवर येऊन तो तुमच्यावर कृपा करेल. हरीसी करुणा येईल तुझी. पण दृढ भाव असणं फार महत्वाचं आहे. तुमचा भाव ढळला ना, तुमची निष्ठा ढळली. परमार्थ कशाचा असतो? परमार्थ निष्ठेचा असतो. परमार्थ कशाचा असतो? निष्ठेचा. आपलं काय चाललंय? सगळ्यांचं पाठ झालं. परमार्थ निष्ठेचा असतो. पण आपली निष्ठी चालल्यामुळे थोडासा घोळ होतो ना. आणि जर असं केलं तर मग मात्र तुम्ही अडकलेच म्हणून समजा. श्रीमद भागवतात एक कथा आहे, सांगते. गोष्टी सांगायच्या नसतात कीर्तनात, पण मला गोष्टी सांगायला आवडतात म्हणून सांगते. तुम्हालाही ऐकायला आवडतं. तुम्ही काय पाहताय माझ्याकडे? आपल्याला गोष्टीच आवडतात. एकदा काय झालं, चोरी करण्याच्या उद्देशानं भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ गेलेत म्हणे. आणि भगवंतानं सांगितलं आतमध्ये गवळणीचा पहार आहे, तुम्ही आता सगळ्यांनी डोळे मिटा. आपण असंच आत जाऊ शकत नाही दाराने. सगळ्यांनी डोळे मिटा म्हणजे मी तुम्हाला आत नेतो. आणि त्याच्यातला पेंद्या नावाचा सवंगडी थोडासा खोडकर होता. त्यानं म्हटलं काही प्रसंग आला की हा म्हणतो डोळे मिटा, हाच तेवढा शहाणा आहे, आपण सगळे येडे आहेत का? म्हणून त्यानं एक डोळा उघडा ठेवला आणि एक लावला. आपण आता बघतोच म्हणे नेमकं काय करतो ते. आता भगवंताला काय लीला करायची होती ती केली. आणि सगळे सवंगडी आतमध्ये. सगळ्यांनी मात्र ते काय कार्यक्रम करायचा होता त्यांना, त्या दही अंडी फोडली, ते खाल्लं सगळं. आणि अचानक गवळणींना जाग आली. आणि जाग आल्यानंतर भगवंताला चाहूल लागली. सगळे गोपाळ पुन्हा जमा झाले. कृष्णा, या संकटातून आम्हाला सोडव, आता तूच आहे, बाहेर जाण्याचा मार्ग बंद झालाय. गवळणींना जाग आली. आता काय करायचं? ते सगळे साहित्य घेऊन बसलेत, काठ्या आहेत, दोर आहेत, सगळं काही आपल्या मारण्याच्या तयारीतच ते आहेत. म्हणून सांग देवा लवकर कसं सोडवायचं याच्यातून. पाहिजे तर तू ती बाहेर जी जादू केली ना ती परत कर, पण आम्हाला सोडव. भगवंत सांगतात दरवाजा उघडा होता म्हणून आतमध्ये येऊ शकलो, पण आता काही चान्स नाही. एकाचं लक्ष गेलं, देवा हे सौन, हे सौन आहे ना, याच्यातून बाहेर जाऊ शकतो. तू जादू केली की सगळं होतं देवा, विश्वास आहे ना? देव म्हणतात ठीक आहे, मग लावा डोळे. यानं परत म्हणे आता बाहेर कसं केलं, आता काय करतो बघतो. यानं परत एक लावला आणि एक उघडा ठेवला. देव म्हणे हा प्रत्येक वेळेला सोडला तर असाच करत राहील, आता याला सोडून जमणार नाही. म्हणून सगळे बाहेर काढलेत आणि त्याला अर्ध्यात अडकवला. अर्धा सवण्यात आणि अर्धा सवण्याच्या, अर्धा वरती आणि अर्धा मध्ये ठेवला. गवळणी यांच्या पाठीमागे लागल्यामुळे हा एकटा सापडला. गवळणींनी सापडला म्हणून त्याचे पाय धरले आणि गोपाळांनी आपला सवंगडी अडकलाय म्हणून त्याचे
शेंडी धरली. पहिले अशी बिगर अँटिनाची माणसं नव्हती, त्यांना ते असायचेच आणि ते पकडली. आता आपला सवंगडी बाहेर निघावं म्हणून ते वरती ओढायचे आणि हा एकटा का होईना पण सापडावा याकरता गवळणी खाली ओढायचे. काय झालं, चांगली घुसळण चालली का नाही, खाली वरती असा बेहाल झाला आणि भगवंताची विनंती करतोय, अरे सोडा कोणीतरी मला या संकटातून सोडा कोणीतरी. भगवंत सांगतात मी सोडण्याकरताच आहे. गोपाळांनी विनवणी केली, देवा चुकला असेल कदाचित, तू असाच त्रास नाही देऊ शकत कुणाला, चुकला असेल कदाचित पण माफ कर त्याला. भगवंत सांगतात मी काही त्याला मुद्दाम अडकवलेला नाही, तो त्याच्या कर्माने अडकला. देव कुणाला अडवत नाही, देव कुणाला सोडवत नाही, तो ज्याच्या त्याच्या कर्माने. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, आपला पेपर आपल्याला सोडवायचा आहे. प्रत्येक पाऊल नामस्मरणात टाकत गेला तर अडकणार नाहीत आपण. तसा मी त्याला अविश्वास दाखवायला सांगितला होता का, आगाऊपणा करायला कोणी सांगितला. पाक त्याने माफी मागितली, दोन्ही हात जोडले, देवा पाहिजे तर तुझ्या पाया पडतो पण या संकटातून सोडव. सगळे सुखरूप बाहेर पडले होते. कशाचा परिणाम आहे, दृढ भावानं विश्वास ठेवला म्हणून सुखरूप बाहेर निघाले. पण एकानं जरी संशय त्याच्यातून निर्माण केला, कारण येथ संशयाहून पाप नाही अनेक आणि ही विनाशाची वाघूर प्राणी अशी. म्हणून महाराज सांगतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. त्यानं काही असं तोंडानं बोललेलं नव्हतं की मी याला बघतो आता काय करतो, ते मनातल्या मनात म्हणलं. अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला म्हणून अडकलं. ज्याला अडकायचं नसेल त्याने निसंशयपणे नामस्मरण करा. त्या भगवंतावर, साधूवर, साधूच्या असणाऱ्या वचनावर ज्यानं विश्वास ठेवला तो सुटलाच म्हणून समजा. आणि हे काही एकटं भागवत सांगत नाही, सगळे असणारे जेवढे शास्त्र असतील, पुराण असतील, जेवढे संत असतील तेवढे सगळे आपल्याला सांगतात काय, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष मुखी नाम, मुखात नाम घेतलं, नामस्मरण केलं, हाती काय मोक्ष. एवढं सोपं आहे म्हणे, मुखी नाम हाती मोक्ष. एखाद दोघांनी नाही सांगितलं, ऐसी साक्ष बहुतांची. मग आपला कधी विश्वास बसणार आहे, असून विश्वास ठेवायलाच पाहिजे की नाही. ज्याच्याकडे नाम आहे त्याने नामावर विश्वास ठेवा. ज्या सद्गुरूंच्या मार्फत आपल्यापर्यंत आलंय अनादी कालाचं असणारं तत्व, सगळंच काही कुणी कुणाला सांगत बसत नाही. भगवंत सांगतात मी स्वतःच्या बहिणीला सांगितलं नाही, स्वतःच्या आईला सांगितलं नाही, जन्मदात्या बापाला जे सांगितलं नाही ते तुला सांगतोय. का, कारण जमीन वापशावर आली की शेतकऱ्याला पेरू वाटतं, असं कुठेही तो पेरत नाही. तसं अर्जुन रूपी असणारी जमीन जेव्हा वापशावर येते तेव्हा मात्र भगवंत रूपी असणारा शेतकरी त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या विचारांची पेरणी करत असतो. तसं सद्गुरू सांगतात मी सगळ्यांना हे सांगायला मोकळं नाही. काही थोडी असणारी माणसं आहेत ज्यांच्याकरिता, ज्यांचा भाग्याचा उदय होणार असेल ते मात्र ह्या गोष्टीकडे लक्ष देतील. पण ज्यांचं पुण्यच पूर्ण पडतंय अशी असणारी माणसं मात्र इथं बसून सुद्धा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्याला आपण इग्नोर करणं असं म्हणतो. बरीच माणसं म्हणतात आम्ही तुमच्या बाबांच्या सहवासात राहिलोय, बसलोय, उठलोय, 4-4 तास गप्पा मारायचो आम्ही त्यांच्या सोबत बसून. पण त्यांना सुद्धा हे समजलं नाही, जे आपण लांबून येऊन ते सेवन केलंय ते ज्ञान, जे जवळ असायचे त्यांच्या नशिबात हे नव्हतं. याला गोचिड असं म्हणतात. काय म्हणतात, कासेच्या जवळच आहे पण काय प्राशन करतोय, रक्त पितोय. पण बाहेरून शेतकरी दमून थकून काम करून येतो, ते दूध काढतो आणि ते प्राशन करतो. तसं ज्याच्या नशिबात असेल त्याला ते प्राशन करायला मिळणार आहे. पण ज्याच्या नशिबातच नाही, ज्याचं अजून पुण्यच अपूर्ण आहे, अशांना मात्र ते मिळणार नाही. म्हणून आपण अत्यंत भाग्यवान अशी माणसं आहोत. अत्यंत म्हणण्यापेक्षा परम भाग्यवान माणसं आहोत. पहिली गोष्ट तर भारतासारख्या सुंदर आणि सुसंस्कृत अशा देशात जन्माला आलो. दुसरी गोष्ट जिथं साधू संतांचं कार्य झालं अशा महाराष्ट्रात जन्माला आलोय. आणि
तिसरी गोष्ट सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या परंपरेगत चालत आलेला जो परमार्थ आहे त्या परमार्थाचं पायिकत्व आपण घेतलं, त्या परंपरेचे सदस्य आपण आहोत, म्हणून परम भाग्यवान माणसं आहोत. आणि हे काही एखाद दोघा जन्मामध्ये होत नाही. मी नेहमीप्रमाणे सांगत असते, जन्मोजन्मी आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठल कृपा केली, देवया विठ्ठल कृपा केली, देवया विठ्ठल कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवया विठ्ठल कृपा केली, देवया विठ्ठल कृपा केली. ज्ञानोबराय सांगतात, त्यांच्या सांगण्याचा उद्देश एकच आहे, जे त्याच्याकडे असेल, नाम ज्याच्याकडे असेल, त्यांनी मात्र त्या तत्वावर विश्वास ठेवून, त्याच्यावर विश्वास दाखवून नामस्मरण करत राहणे. कारण हे तत्व ज्याच्याकडे आहे त्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही, त्यानं दुसरं काहीही करण्याची गरज नाही. कारण या तत्वाशिवाय या जगामध्ये सत्य अशी गोष्ट कुठलीच नाही. ते नाम सोपे रे, कोणतं तत्व आहे ते? नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेशी सद्गार जपे आधी. दृढ भावानं विश्वास ठेवल्यानंतर भगवंताची कृपा ज्याच्यानं होते, असं असणारं नाम काही साधन असेल? महाराज सांगतात खरंच साधन नाही. स्वतः भगवंत सांगतात, अर्जुना त्या जयाच्या वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, ऐसे सहस्र जन्म ओळखीचे, एक वेळ मुखासी यावे. ऐसे सहस्र जन्म म्हणजे कोणतं? ऐसे सहस्र जन्म ओळखीचे. बाबा सांगतात आरशाच्या समोर उभे राहा मग म्हणा. असंच असतं ना बाबा? ही ओवी अशीच म्हणायची नसते. आरशाच्या समोर उभं राहायचं आणि मग म्हणायचं ऐसे सहस्र जन्म ओळखी. आरशात दुसरं दिसतं की स्वतःच दिसतो? स्वतः दिसतो ना, मग समजेल. असं जो भेटलाय मला आता असा असणारा नरदेह, ऐसे सहस्र जन्म ओळखीचे, एक वेळ मुखाशी यावया. माझं नाम तुमच्या मुखाला एकदा येण्याकरिता
असे सहस्र जन्म जरी गेले तरी सुद्धा पण परमभाग्याचा उदय जेव्हा होतो तेव्हाच हे तुमच्यापर्यंत पोचतं. आणि आता हे आपल्यापर्यंत पोचतंय याचा अर्थ आपण काही सामान्य माणसं नाही. सद्गुरूंची कृपा आहे आणि त्यांच्या पाठोपाठ भगवंताची कृपा आपल्यावर होणार आहे. म्हणून दृढ भावानं त्याचं जतन करा. ते कसं आहे अगदी सोपं आहे, फार अवघड नाही. पण कधी कळतं? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. बाहेरून पाहत राहिलो तर फार अवघड आहे, पण जेव्हा त्याच्यात गेलो ते नाम सोपे रे. ज्याचा दृढ भावाने जप करायचंय ते सोपं आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता म्हणे पुण्याची गरज भासते. पुण्य असावं लागतं. मग ते पुण्य संग्रहित होतं तोपर्यंत काय जप करा? राम कृष्ण गोविंद. आता कुठपर्यंत करा? जोपर्यंत हे भेटलं नाही तोपर्यंत करा. भेटलंय मग आता इकडे तिकडे पळण्याची काय गरज आहे का? पडल्याशिवाय राहतात का? हो म्हणताय, मग चांगलंय. जोपर्यंत हे भेटलं नाही, जो वरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा, तो वरी या साधना भजावेची लाई. तोपर्यंत त्या साधनाला भजायचंय तुम्हाला. पण एकदा का हे भेटलंय आता मग मागचं काही मागे काही फिरून पाहण्याची गरज नाही. मग नामचिंतन, एक नामचिंतन, त्या नावाचं स्मरण करणं हेच आपलं कर्तव्य होऊन जातं. आणि जेव्हा कर्तव्य समजून तुम्ही ते करतात, अन्न वस्त्र निवारा यांची जेवढी गरज आहे आपल्याला तेवढीच नामस्मरणाची गरज आहे. ऐका किती गरज आहे. घर बांधण्याची जेवढी गरज भासते आपल्याला, भूक लागल्यावर जेवढी जेवण करण्याची गरज भासते आपल्याला, तेवढीच गरज नामस्मरणाची आहे आपल्याकरता. पण नेमकं आता त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच मिळत नाही ना, म्हणून आपण त्याला सिरियसली घेतलेलं. भूक लागल्यावर जेवलं नाही तर चक्कर येते. आता बऱ्याच जणांना यावंसं वाटत असेल चक्कर, कारण 2 वाजले. भूक लागलेली समजते ना. मग जर जेवलं नाही तर चक्कर येतो, लगेच रिझल्ट समजतो ना. निवारा नसल्यावर बाहेरच्या असणाऱ्या वातावरणाचा प्रभाव आपल्यावर होतो. पावसा पाण्याचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो, लगेच रिझल्ट कळतो. म्हणून हे सगळं आपण ताबडतोब करतो. पण नामस्मरण केल्याशिवाय लगेच काही अडून बसत नाही आपल्या. त्याच्यामुळं पण मी अगोदर सांगितलंय तुम्हाला, जेव्हा तुमचा पेपर तपासायला जाईल तेव्हा पश्चाताप करत बसण्यापेक्षा आताच नामस्मरण केलेलं किती पटीनं बरं आहे. म्हणून अशाच पद्धतीनं माऊली मावशी ज्ञानोबरायांनी जसं मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनानुसार करत गेले. महाराज सांगतात अरे भेटलंय आता, याच्यापेक्षा अजून सुंदर काहीच नाही, याच्यापेक्षा अप्रतिम काहीच नाही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. जर याच्याशिवाय दुसरं करत बसलात तर वाया आणि पंथा जाशी झणी. वाया हा शब्द सगळ्यांना माहिती, वाया जाण्याची दाट शक्यता आहे. आपला वेळ आणि आपली मेहनत वाया जाऊ नये असं वाटत असेल तर नामाशिवाय दुसरं काहीच करू नका. नामचिंतन करत राहा. महाराजांना समजलंय आणि समजल्यामुळे माऊली महाराज ज्ञानोबराय आता हे सांगण्याच्याही स्थितीत नाहीये. सुंदर अशी मूर्ती आहे आतमध्ये मंदिरात. अभंगाचं शेवटचं जे चरण आहे ना, ते फक्त माऊली महाराज ज्ञानोबरायांच्या ह्या मूर्तीकडे पाहिल्यावर त्याचा अर्थ समजावा. काय नामस्मरण करता करता ह्या स्थितीपर्यंत पोहोचले की या अभंगाचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगू शकत नाही आता नेमकं काय करावं लागतं. मग नामस्मरण करणं सोडलंय का? पहिले तर सवय व्हावी म्हणून मुखाने त्याचा जप करतायत, नंतर मात्र स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात बोलताय, आणि नंतर मात्र हे सगळं विरलं. मोठ्यानं बोलणंही विरलं, हळू आवाजातही विरलं. त्याच्यानंतर फक्त ओठ हलत होते, हळूहळू तेही विरत गेलं. ओठही हलणं बंद झालं. हळूहळू तोंडातल्या तोंडात मुखातल्या मुखात जप होता तेही बंद झालं. आता आतमध्ये जीभ जी चालत होती तीही बंद झाली. आता फक्त आणि फक्त अंतकरण. मग करत नाहीत असं नाही का? सगळं बंद झालंय मग नामस्मरण सुरू नाही का? सुरू आहे, आतल्या आत सुरू आहे. पण हे सुरू असताना मात्र मी काय करतोय, काय जप होतोय हे सुद्धा विसरलेत. आणि मग मात्र तेही विसरल्यामुळं जेव्हा आपण सगळं विसरतो ना तेव्हा कुणीतरी जबाबदारी घेतं. आपण दिल्याशिवाय कुणी जबाबदारी घेत नाही. जेव्हा हे सगळं विसरलं, सगळं असणारा भार त्या ज्याचं नामस्मरण करताय त्याच्यावर घातला, तेव्हा मात्र त्या भगवंताला कीव आली आणि स्वतः आत असणारा जो भगवंत आहे त्या भगवंतानं त्या नामस्मरणाला सुरुवात केली. आणि हाच अनुभव अभंगाच्या 4थ्या चरणात मांडला.
ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेवा जपमाळ अंतरे ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरे धरोने श्री हरी जपे सदा धरोने श्री हरी श्री हरी श्री हरी धरुणी श्री हरी जपे सदा धरुणी श्री हरी जपे सदा धरुणी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा धरुणी श्री हरी जपे सदा धरुणी श्री हरे जपे सदा धरुणी श्री हरी जपे जपे सदा धरुणी श्री हरे जपे सदा हरी मुखे म्हणा हरे मुखे पुण्याची गणना कोण करी हा राग मालकंस बाबा राग मालकंस साग मधानी सानी मग सा आता भैरवी कसं घ्यायचा साग गम प म पदानी द पद प प ग म रे ग ग ग सा रे म ग रे ग म ग रे सा सा रे ग म पदानी सा नि द प प ग सा ग म धा नि नि हरि पुण्याची गणना कोण करी पदम प ग म प पदम प ग म रे रे ग म प ध ध ध ध स रे स स रे स स रे ग म प ध नि स नि द प प ग म द नि सा ग म द नि सा ग म द नि सा नि 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 सा सा द रे 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 सा सा द नि 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 सा सा द रे 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 सा सा वा वा
ताई पुण्याचे गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची गणना अप्रतिम ज्ञानदेवा मौन जप माळांतरी दरोने श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली भाऊ ज्ञानोबा यांच्या एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी या चार चरणाच्या उपदेश प्रकरणातील अभंगावर माझ्या अल्पमती अल्पबुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. गेल्या वेळेत मुखातून अपशब्द निघाले असतील प्रकृतीचा गुणदोष समजून टाकून द्या. सद्गुरूंच्या कृपेनं काही चांगली वाक्य निघाली विचार करण्याचा नक्की प्रयत्न करा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा माऊली महाराज ज्ञानोबा यांच्या चरणावर समर्पित. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली